राज्यातील प्रशासन आणि राजकारणात पुन्हा एकदा IAS अधिकारी तुकाराम मुंढे हे केंद्रस्थानी आलेत. नागपूर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या कार्यकाळावरून त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. विधानसभेत खळबळ उडाली, थेट केंद्रीय मंत्र्यांपर्यंत तक्रारी गेल्या आणि आता सरकारकडून त्यांना क्लीन चिट मिळाल्याचं स्पष्ट झालंय. हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, सुरुवात कुठून झाली आणि शेवट काय झाला, सगळं काही विस्ताराने जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. मंडळी, प्रकरणाची सुरुवात थेट महाराष्ट्र विधानसभेत झाली. भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर गंभीर आरोप केले. नागपूर महापालिकेत आयुक्त आणि स्मार्ट सिटीचे प्रमुख असताना मुंढे यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप खोपडे यांनी केला. स्मार्ट सिटीमध्ये काम करत असताना आपल्या जवळच्या कंत्राटदाराला आर्थिक फायदा मिळवून देण्यासाठी मुंढे यांनी 20 कोटींच्या धनादेशावर परस्पर स्वाक्षऱ्या केल्या असं खोपडे म्हणाले. इतकंच नाही तर महिला कर्मचाऱ्यांशी ते नीट वागत नसल्याचाही आरोप त्यांनी सभागृहात केला. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली. विरोधकांनी सरकारची कोंडी केली तर समर्थकांनी मुंढे यांच्या कामाची बाजू मांडायला सुरुवात केली. अखेर या प्रकरणावर सरकारची अधिकृत भूमिका काय हे स्पष्ट करण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत विधानसभेत उभे राहिले. उदय सामंत यांनी सभागृहात सांगितलं की स्मार्ट सिटी प्रकरणात झालेल्या चौकशीत कोणतीही आर्थिक अनियमितता आढळलेली नाही. तुकाराम मुंढे यांना या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली, म्हणजेच 20 कोटींच्या कथित घोटाळ्याचा आरोप सिद्ध झालेला नाही. मात्र महिला कर्मचाऱ्यांशी गैरवर्तनाच्या आरोपांची चौकशी अजूनही सुरू असून त्या प्रकरणाचा अंतिम अहवाल येणं बाकी आहे असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. या उत्तरानंतर चर्चांना आणखीनच वेग आला. दरम्यान कृष्णा खोपडे यांनी विधानसभेत केलेले आरोप खूपच गंभीर होते. त्यांनी सांगितलं की तुकाराम मुंढे 2020 मध्ये नागपूर महापालिकेत आले. आतापर्यंत त्यांच्या कारकिर्दीत तब्बल 20 वर्षात 24 वेळा बदली झाली. नागपूरमध्ये आल्यानंतर अवघ्या 7 महिन्यात त्यांनी मनमानी कारभार केला. स्मार्ट सिटीचा अधिकृत अधिकार नसतानाही त्यांनी अधिकार वापरले. मान्यता नसताना ठराविक कंत्राटदारांना धनादेश दिले. या प्रकरणी पुराव्यांसह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असंही खोपडे म्हणाले. इतकंच नाही तर स्मार्ट सिटीतील 2 महिला अधिकाऱ्यांनी सही करण्यास नकार दिल्यानंतर मुंढे यांनी त्यांना शिवीगाळ केल्याचा आरोपही खोपडे यांनी केला. त्या महिलांनी तक्रार दिली होती, मात्र तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोपही त्यांनी केला. विशेष म्हणजे हे आरोप केल्यानंतर आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याचा दावा खोपडे यांनी केला आणि याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिल्याचंही त्यांनी सांगितलं. महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा मुद्दा देखील महत्वाचा ठरतो. मुंढे यांच्या विरोधात महिलांकडून 2 वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. पहिल्या प्रकरणात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याला प्रसूती रजा नाकारण्यात आली होती. मातृत्व लाभ कायद्यानुसार 80 दिवसांची सेवा आवश्यक असते, मात्र संबंधित महिला केवळ 21 दिवस कार्यरत होती, त्यामुळे वेतनासह रजा देण्यात आली नाही. दुसऱ्या प्रकरणात एका महिला कर्मचाऱ्याने मुंढे यांनी अयोग्य भाषेचा वापर केल्याची तक्रार महिला आयोगाकडे केली होती. या प्रकरणाचा अंतिम अहवाल अजून यायचा आहे. मुंढे यांचे समर्थक मात्र वेगळाच मुद्दा मांडतात. त्यांच्या मते तुकाराम मुंढे हे कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी असल्यामुळे त्यांना वारंवार राजकीय हस्तक्षेप, गैरसमज आणि दबावाचा सामना करावा लागतो. त्यामुळेच त्यांच्या बदल्यांचा आकडा इतका मोठा आहे. तरीही स्मार्ट सिटी प्रकरणात मिळालेल्या क्लीन चिटमुळे त्यांच्या प्रशासकीय कामकाजाची पारदर्शकता पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं समर्थकांचं म्हणणं आहे. मंडळी, नागपूरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या 5 रुग्णालयांचा कायापालट केला होता. या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत असतानाच नागपूरमध्ये महापौर आणि आयुक्त यांच्यात वाद पेटला. तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. स्मार्ट सिटीमध्ये 20 कोटींचा घोटाळा आणि मर्जीतल्या कंत्राटदारांना परस्पर कंत्राट दिल्याचा आरोप त्यांनी केला. इतकंच नाही तर आमचं सरकार असतं तर तुकाराम मुंढे नागपुरात आलेच नसते असा थेट हल्लाबोल संदीप जोशी यांनी केला होता. नागपूरमध्ये कोरोना रुग्ण वाढण्याला महापालिका प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करत क्वारंटाईन प्रक्रियेत घोळ झाल्यामुळेच रुग्णसंख्या वाढल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र मुंढे यांच्या बदलीत भाजपला कोणतंही स्वारस्य नाही असं सांगत त्यांनी आपली भूमिका काहीशी बदललेलीही दिसली. या सगळ्या प्रकरणात आणखी एक मोठं नाव समोर आलं, ते म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. गडकरी यांनी नागपूर स्मार्ट सिटी प्रकरणात तुकाराम मुंढे यांच्या विरोधात केंद्र सरकारकडे पत्र लिहून तक्रार केली होती. या पत्रात मुंढे यांचं वर्तन
परिवर्तन अवैध, असंवैधानिक आणि घोटाळेबाज असल्याचा आरोप करण्यात आला होता. स्मार्ट सिटीच्या सीईओ पदाची जबाबदारी त्यांनी अवैधरित्या स्वीकारल्याचा, निविदा रद्द केल्याचा आणि कोरोना सारख्या संकटाच्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढल्याचा आरोप गडकरी यांनी केला होता. या सगळ्या आरोपांवर तुकाराम मुंढे यांनी सविस्तर खुलासा दिला. त्यांनी सांगितलं की 28 जानेवारी 2020 रोजी ते नागपूर महापालिकेत आयुक्त म्हणून रुजू झाले. आयुक्त हे स्मार्ट सिटीचे पदसिद्ध संचालक असतात. तत्कालीन सीईओ रामनाथ सोनावणे यांनी राजीनामा दिल्यानंतर स्मार्ट सिटीचे चेअरमन प्रवीण सिंह परदेशी यांनी मोबाईलवरूनच मला सीईओचा कार्यभार सांभाळण्याचे निर्देश दिले. शासन निर्णयानुसार मी तो कार्यभार स्वीकारला. मुंडे यांनी स्पष्ट केलं की ट्रान्सफर स्टेशनचे टेंडर रद्द करून बायो मायनिंगचे टेंडर जाहीर करताना चेअरमनशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात आला. ही टेंडर प्रक्रिया अजून अंतिम झालेली नाही. संचालक मंडळाच्या बैठकीत हे सगळे विषय मांडले जाणार आहेत. कार्यालयीन खर्च आणि वेतना व्यतिरिक्त केवळ एकच रनिंग बिल देण्यात आलं असून तेही आधीच मंजूर झालेल्या कामांचं आहे. कोणतीही आर्थिक अनियमितता झालेली नाही असा ठाम दावा त्यांनी केला. एकूणच पाहिलं तर तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीमुळे ते कायम वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. एकीकडे कडक प्रशासक म्हणून त्यांची प्रतिमा आहे, तर दुसरीकडे राजकीय नेत्यांशी त्यांचा सातत्याने संघर्ष दिसून येतो. स्मार्ट सिटी प्रकरणात सरकारकडून मिळालेली क्लीन चिट ही त्यांच्यासाठी मोठा दिलासा मानली जाते. मात्र महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा अंतिम निकाल आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे हे प्रकरण अजून काही काळ चर्चेत राहण्याची शक्यता नक्कीच आहे. बाकी या सगळ्या प्रकरणावर तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला सबस्क्राईब करायला विसरू नका.